Hello, मी वर्ल्ड्स बेस्ट ऑथर दीपा वंजारे, ऑथर ऑफ 9 बुक आउट ऑफ 4 बुक ऑन अमेजॉन, फ्लिपकार्ट आणि इंटरनेशनल प्लेटफॉर्म। त्यापैकी पापा का कहते हैं बड़ा नाम करेगी, बेटी हमारी ऐसा काम करेगी। प्रारंभ पार्ट 1, प्रारंभ पार्ट 2, प्रारब्धाची माझी सत्य घटना आहे माझ्या आयुष्यातील पैसा आणि श्रीमंती। त्यापैकी ही 3 पुस्तकं वर्ल्ड बुक फेअरमध्ये आली होती। सो अजून 5 पुस्तकं इन प्रोग्रेसमध्ये आहे। सो रिसेंटली मला एक कमेंट आली होती की दीदी तू हिंदीमध्ये टायटल लिहिलेलंस तर प्लीज इंग्लिशमध्ये लिही, आम्हाला हिंदी नाही कळत। सो ती कमेंट वाचून मला एक गोष्ट आठवली। ती गोष्ट अशी होती की एकदा एक माणूस त्याच्या गाढवावरनं ओझं घेऊन त्या गाढवासोबत जात होतं। म्हणजे गाढवावर ओझं आणि तो माणूस असे ते चालले होते। जाता जाता रस्त्याने त्याला काही लोक दिसली आणि काही लोक त्याला म्हटली, काय माणूस आहे ना, किती त्या गाढवावर केवढं ओझं दिलंय, जरा पण माणुसकी नाही ह्याच्यात। हे ती लोकांची कमेंट ऐकून त्याने काय केलं, ते जे ओझं होतं गाढवावर ते सगळं ओझं स्वतःच्या पाठीवर घेतलं आणि गाढवावर काहीच नाही आणि मग ते चालायला लागले। तो गाढव, हा माणूस आणि माणसाच्या पाठीवर ओझं। पुढे गेल्यावरती परत नवीन लोक भेटली। ती बोलली, काय माणूस आहे ना, मूर्खच आहे, एवढा गाढव असून त्याच्यावर ओझं व्हायचं सोडून स्वतःच्या पाठीवर ओझं घेऊन चाललंय। तर ते केल्यावर त्याने परत ते ओझं होतं ते परत गाढवाच्या पाठीवर ठेवलं। असं तो पुढे जात झाला आणि लोक त्याला काय काय वेगवेगळं बोलत गेले, तो तसं बदलत गेला। तर या गोष्टीवरनं मला तुम्हाला काय सांगायचं आहे की माझ्याही आयुष्यात जेव्हा मी शाळेत होती, कॉलेजमध्ये होती, ऑफिसमध्ये होती, तेव्हा प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर एक व्यक्ती मॅच्युअर फ्रेंड म्हणून होती। मी त्यांच्या ॲडवाईस घ्यायची काय झालं तर। पण आत्ता जेव्हा मी माझ्या गुरुला भेटले तेव्हा मला कळलं की आपला प्रत्येकाला एक आतला आवाज असतो, तो आपल्याला मार्गदर्शन करत असतो। तो तुम्हाला तुमच्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे कोणाला माहीत असेल आणि कोण चांगलं गायडन्स देऊ शकतो, तो तुमचा आतला आवाज। तर त्याला सगळं माहिती आहे की तुम्हाला काय हवं आहे, काय नको आहे, तुमच्यासाठी काय योग्य आहे, काय योग्य नाही आहे। तर तो तुम्हाला मार्गदर्शन करत असतो की हे कर, हे नको करू, हे कर, हे नको करू। तो आतला आवाज आपल्याला कधी ऐकवतो, जेव्हा तुम्ही रेग्युलरली मेडिटेशन करायला लागतात तेव्हा तुम्हाला हे मार्गदर्शन मिळायला लागतं आणि हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे। पण हेच माझ्या गुरुच्या सक्सेसचा राज आहे की त्या नेहमी त्यांच्या आतल्या आवाजावरती नेहमी ॲक्शन घेतात आणि त्यांना सक्सेस मिळतं। तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की त्याही व्हिडिओची जी लाईन होतं, टायटल होतं, ते मला माझ्या आतल्या आवाजाने मला मार्गदर्शन केलं होतं। तर मला ते इम्पल्स मला आलं होतं म्हणून मी त्या व्हिडिओचं टायटल ते ठेवलं होतं। सो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही वाट कसली पाहताय, तुम्हाला तुमचा आतला आवाज तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो। तर इतरांच्या सल्ल्यामुळे तुम्ही तुमचं म्हणणं बदलू नका। तुम्हाला जे तुमचा आतला आवाज बोलेल त्याच्यावर ॲक्शन घ्या। रेग्युलरली मेडिटेशन करायला चालू करा। मेडिटेशनचे खूप व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत, ते जाऊन चेक करा आणि रेग्युलरली कराल तर तुम्हाला तुमचा आतला आवाज ऐकू येईल आणि पण त्या आतल्या आवाजानुसार नक्कीच तुम्ही ॲक्शन घ्या। ॲक्शन घेणं गरजेचं आहे। सो दुसऱ्यांमुळे तुमचं डिसिजन बदलू नका, दुसऱ्यांमुळे तुमची कृती बदलू नका। तुमचा आतला आवाज जे बोलतं ते करायला लागा, यश तुमचंच आहे। दॅट्स इट फॉर टुडे। सो आजच्या व्हिडिओची समराईज करते की अनेकदा आपल्या आयुष्यात काय होतं की अनेक लोक तुम्हाला सल्ले देतात, हे कर, हे नको करू, पण ते सल्ले जे असतात त्यांच्या आयुष्याच्या अनुभवानुसार असतात, त्यांच्या समजण्याच्या कॅपॅबिलिटीनुसार असतात। पण तुम्हाला चांगलं मार्गदर्शन, चांगला सल्ला हे तुमचा आतला आवाज करू शकतो। त्यासाठी तुम्हाला रेग्युलर मेडिटेशन करायला हवं। जर आतल्या आवाजाचं ऐकाल तर ते सक्सेस तुमचं आहे। सो स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा। बिग स्माइल ऑन युअर फेस, स्टे ट्यून अँड यू आर